नमस्कार मित्रांनो, बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहाणी थी, खूप लढी मर्दानी व तो झांसी वाली राणी थी। राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 मध्ये उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भागीरथी तांबे होते। लक्ष्मीबाई ह्या चतुर, शूर, कर्तृत्ववान व युद्धशास्त्रज्ञ पूर्ण होत्या। लक्ष्मीबाई अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड असणाऱ्या लक्ष्मीबाई तलवारबाजी व घोडेस्वारी करण्यातही वाघबागर होत्या। राणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते। इसवी सन 1842 मध्ये त्यांचा विवाह झांसी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला। तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवले। इसवी सन 1851 मध्ये राणी लक्ष्मीबाई व गंगाधरराव नेवाळकर यांना एक मुलगा झाला, परंतु 3 महिन्याचा असतानाच तो मुलगा मृत्यू पावला। मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधरराव या गोष्टीने दुःखी झाले। गादीला वारस म्हणून त्यांनी त्यांच्या घराण्यातील एक मुलगा दत्तक घेतला व त्याचे दामोदर असे नाव ठेवले। पुत्रवियोगाचे दुःख गंगाधरराव नेवाळकर यांना सहन झाले नाही व काही दिवसांनी त्यांचे दुःखद निधन झाले। लक्ष्मीबाई तेव्हा 18 वर्षाच्या होत्या, तरीही राणी लक्ष्मीबाईंनी हिमतीने व खंबीरपणे परिस्थिती हाताळली व रयतेची जबाबदारी आपल्या हाती घेतली। इंग्रजांनी डावपेचांनी दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले। त्यावेळी स्वाभिमानी राणीने मी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले। इसवी सन 1857 मध्ये स्वातंत्र्य लढ्याचा उठाव संपूर्ण हिंदुस्थानात झाला। अनेक महिलांनी या युद्धात राणी लक्ष्मीबाईंची साथ दिली। राणी लक्ष्मीबाई स्वतः महिलांना तलवारबाजी युद्ध कसे लढायचे ते शिकवायच्या, परंतु बलाढ्य इंग्रजी सैन्यांसमोर राणींचा निभाव लागला नाही व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या 23व्या वर्षी मरण स्वीकारले। अशा प्रकारे शूर राणीला रणांगणात वीर मरण आले। परंतु राणी लक्ष्मीबाई जाता जाता एवढंच म्हणाल्या, मी नाही राहिले तरी माझे शरीर इंग्रजांच्या हाती नाही लागले पाहिजे। अशा या शूर राणीला माझा मानाचा मुजरा। धन्यवाद।